Hi, dear friends. Today we are going to discuss one more topic on the numerical method. In the last lecture, we have discussed how to find the approximate root of given algebraic equation, or it is a transcendental equation. So we can find the approximate root of that equation with the help of bisection method. Today we are going to discuss the another method. That name of that method is regular falsi method. In this method again we are going to find the approximate root by step. So we cannot directly approach the exact root in one step. We want a successive approximations so that we can reach the approximate root with the help of regular falsi method. मागच्या मेथडमध्ये आपण जसं केलंय सेम त्याच स्टेप वाईज आपण करणार आहोत. म्हणजे आपल्याला वी नीड अ पॉझिटिव्ह फंक्शनल व्हॅल्यू अँड अ निगेटिव्ह फंक्शनल व्हॅल्यू मीन्स एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी शुड हॅव द अपोजिट साईन. अपोजिट साईनची गरज काय लागते आपल्याला? आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे की अपोजिट साईन जर असतील आपल्याला तर आपण काय करू शकतो की एक्स ॲक्सिसला आपण क्रॉस करू शकतो. जर एक्स ॲक्सिसला आपण क्रॉस केलं तरच आपल्याला ॲप्रॉक्सिमेट रूट मिळणार आहे. हा त्याचा फॉर्म्युला बायसेक्शनचा हा फॉर्म्युला आहे. इथं स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. हा फॉर्म्युला तुम्ही इझिली पण रिमाइंड करू शकता. कसं बघा, एफ ऑफ बी लिहा मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये पण एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए असं लिहा. इथं बी आहे त्यामुळे एनं मल्टिप्लाय करा, इथं ए आहे त्यामुळे ह्याला बीनं मल्टिप्लाय करा. असंही सुद्धा तुम्ही फॉर्म्युला रिमाइंड करू शकता. बायसेक्शन मेथडचा आपला फॉर्म्युला काय होता? ए प्लस बी डिवायडेड बाय 2. कारण आपण इंटरव्हलर 2 इक्वल पार्ट्समध्ये आपण इथं डिवाइड करत होतो. इथं आपल्याला काय करायचं आहे की आपण इंटरव्हलला इथं पण आपण डिवाइड करणार आहोत, पण इक्वल पार्ट्समध्ये न डिवाइड करता आपण अनइक्वल पार्ट्समध्ये इथं डिवाइड करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला रूट एक्झिस्ट होणार आहे. ही मेथडसुद्धा सेम बायसेक्शन मेथडसारखंच आहे, फक्त इथं फॉर्म्युला डिफरंट आहे, बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. तर एक एक्झाम्पल आपण घेऊयात आणि त्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की हा मेथड कसा वर्क करणार आहे. तर बघा, हे इक्वेशन आपल्याकडे एफ ऑफ एक्स एक्स क्यूब प्लस 2x square minus 8. Okay, so we start with 0 cube 2 into 0 square minus 8. So I got minus 8 when I substitute x is equal to 0. म्हणजे बघा, x is equal to 0 जर पुट केला तर मायनस 8 इथं आहे, हा पॉईंट इथं आहे मायनस 8. ओके, नंतर सो स्टार्ट विथ 1 क्यूब प्लस 2 इंटू 1 स्क्वेअर मायनस 8. याला सिम्प्लिफाय जर केलात तर तुम्हाला हा 1चा क्यूब हा 1 मिळेल, हा 2, हा मायनस 8, सो विच इज इक्वल टू मायनस 5. फर्स्ट I got the negative functional value. Secondly, I got the negative functional value. Now I want positive functional value. So proceed next. For x is equal to 2. X is equal to 2 put करूयात आपण. 2 cube plus 2 into 2 square minus 8. 2 cube 8. 2 square 4. 4 into 2 8. आणि हा मायनस 8. तर हे प्लस 8. सो फायनली आय गॉट द पॉझिटिव्ह व्हॅल्यू. इथं बघू शकता बघा, 1साठी मायनस 5 आलं इथं बघा, इथं मायनस 5 आहे. नंतर 2साठी आपल्याला इथं मिळालेलं आहे 8. म्हणजे बघा, तुम्ही इथून असं इकडे जाताना बघा काय होणार आहे की तुम्ही ते एक्स ॲक्सिसला क्रॉस करणार. ठीक आहे, हे मी थोडंसं हायलाईट करतो. हा आपला काय असणार आहे? रूट असणार आहे. एक्झॅक्ट रूट नसणार आहे आपला, हा एक्झॅक्ट रूट आहे, पण आपण फाइंड करणार आहोत ॲप्रॉक्सिमेट रूट. ठीक आहे, तर आपल्या लक्षात आलं की आपला रूट जो आहे तो 1 आणि 2च्या मध्ये एक्झिस्ट होतो. तो पुढे जाऊयात आपण थोडंसं. आपण जसं डायग्राम काढतो सेम इथे तसं आपण डायग्राम काढूयात, किंवा आपण आधी डिसाईड करू फर्स्ट ॲप्रॉक्सिमेशन. ओके, माझ्या लक्षात आलं की द रूट लाईज बिटवीन द रूट लाईज बिटवीन 1 अँड 2. 1 आणि 2च्या मध्ये रूट माझा एक्झिस्ट होणार आहे. इथे मी डायग्राम काढतो. 1 आणि 2च्या मध्ये रूट एक्झिस्ट होणार आहे. सो 1 हॅज पॉझिटिव्ह फंक्शनल व्हॅल्यू अँड 2 हॅज one has negative functional value and 2 has positive functional value. In between there is one root between 1 and 2. So x1 is equal to, by regular falsi formula guy, a f of b
मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए हा फॉर्म्युला आपला. ओके, तर आपण इथं व्हॅल्यूज पुट करू. आता बघा, आपण म्हणतोय की रूट लाईज बिटवीन 1 अँड 2. ह्याच्यातला जो स्मॉलर नंबर असतो तो नेहमी ए असतो आणि जो मोठा नंबर असणार आहे तो बी असणार आहे. ठीक आहे, तर पुट करूत आपण 1 इंटू एफ ऑफ 2 मायनस 2 इंटू एफ ऑफ 1 डिवायडेड बाय एफ ऑफ 2 मायनस एफ ऑफ 1. ओके, सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करू 1 इंटू. ओके, तर आपल्याकडे बघा एफ ऑफ 2ची व्हॅल्यू आपण काढलेली इथं किती 8 काढलेली, तर पुट करूया आपण. -2 आहे तसं होते. एफ ऑफ 1ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे -5, इथं पुट करू -5. इथं पण व्हॅल्यूज पुट करतो 8 मायनस -5. ओके, ह्याला सिम्प्लिफाय करूयात आपण. 1 इंटू 8 8, दिस मायनस मायनस प्लस 2 इंटू 5 10 डिवायडेड बाय हा 8 प्लस 5. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. मी थोडं डिटेलिंगमध्ये सांगतोय. 18ला जर 30 डिवाइड केलात तर इट इज येईल 1.384. ओके, म्हणजे यांच्यामध्ये कुठेतरी आहे आपल्याकडे बघा, आपण इथे आयडेंटिफाय करू शकतो 1.384. आपण बायसेक्शनमध्ये कसं केलं आहे की ह्या सेंटरच्या व्हॅल्यूमुळे ह्या टोटल इंटरव्हलचे 2 पार्ट्स होतात. इथं पण 2 पार्ट्स होताना आपल्याला दिसतात. दिस इज द फर्स्ट पार्ट अँड दिस इज द सेकंड पार्ट. So the next root is either present in the first portion or the second portion. That's a depend upon its functional value. याच्या फंक्शनल व्हॅल्यूमध्ये आपण फंक्शनल व्हॅल्यूवरून आपण ठरवणार आहोत की नेक्स्ट रूट आपल्या कोणत्या पोर्शनमध्ये येणार. ठीक आहे, तर आपण काय करू, याची फंक्शनल व्हॅल्यू फाइंड आउट करू. आपण फंक्शनल व्हॅल्यू कसं फाइंड आउट करतो, ही व्हॅल्यू आपण कुठे सबस्टिट्यूट करतो, ओरिजिनल इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करतो. ओके, आपण इथं पुट करू त्याला. ठीक आहे, आपलं ओरिजिनल फंक्शन काय बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x² मायनस 8. इथं मी पुट करणार आहे एफ ऑफ 1.384ला आपण पुट करूयात. ओके, जर पुट केलं तर कसं येईल, हे 1.384 क्यूब प्लस 2 टाइम्स 1.384चा स्क्वेअर मायनस 8. हे तुम्ही कॅल्सीवर जर सिम्प्लिफाय केलं तर ह्याचा आन्सर येईल -1.5180. ओके, म्हणजे माझ्या लक्षात आलं की 1.384 हे मी ओरिजिनल इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याला निगेटिव्ह व्हॅल्यू आले. थोडंसं ग्राफवर बघायचं, इथं मायनस साईन मी पुट करतो. तर बघा, ह्याचा विचार जर तुम्ही केलात, ह्याचा विचार केलात, इथं सेम साईन आहे, त्यामुळे मी याला कट करणार आहे. म्हणजे नेक्स्ट माझा रूट जो आहे तो कशामध्ये येणार आहे, 1.384 आणि 2च्या मध्ये एक्झिस्ट होणार आहे, कारण बोथ फंक्शनल व्हॅल्यूज हॅव अपोजिट सायन्स. याला दोघांना अपोजिट सायन्स आहेत. ठीक आहे, मग आपण सेकंड अप्रॉक्सिमेशन आपण काढूयात. सेकंड अप्रॉक्सिमेशन आपण काढूयात. ओके, सेकंड अप्रॉक्सिमेशन आपण काढूयात. सेकंड अप्रॉक्सिमेशन. ओके, माझ्या लक्षात आलं की द रूट लाईज बिटवीन 1.384 अँड 2 या दोघांच्यामध्ये रूट एक्झिस्ट होणार आहे. परत त्यातला जो लहान नंबर आहे तो ए आणि जो मोठा नंबर आहे तो आपला बी असणार आहे. परत फॉर्म्युला आपला x2 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. सबस्टिट्यूट करूयात आपण सगळ्या व्हॅल्यूज. ए म्हणजे किती आपल्याकडे 1.384 इंटू आपला बी किती आहे 2 आहे, एफ ऑफ 2 मायनस 2 इंटू एफ ऑफ 1.384. हे सगळ्या व्हॅल्यूज आपण कुठं पुट केलं आहे, हे इक्वेशनमध्ये पुट करतो बरं, आपण लक्षात राहू दे. परत एफ ऑफ 2 मायनस एफ ऑफ 1.384. ओके, आता सगळ्या व्हॅल्यूज आपण 1 बाय 1 पुट करूयात. ओके, आता बघा, हा 1.384 इंटू ओके एफ ऑफ 2 आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं होतं. एफ ऑफ 2ची व्हॅल्यू आपल्याकडे 8 आहे. ओके, तुम्ही मागे ग्राफमध्ये बघू शकता. -2 इंटू, आता बघा एफ ऑफ 1.384 आपण आत्ताच काढलं, इथं किती काढलं आहे, -1.518 डिवाइड बाय एफ ऑफ 2 किती आपल्याकडे 8 मायनस ह्याची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, ह्याची व्हॅल्यू -1.5180. ओके, आपण याला सिम्प्लिफाय करूया.
बघा तुम्ही डायरेक्ट पण सिम्प्लिफाय करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप करू शकता. आधी या दोघांचा प्रॉडक्ट जर घेतलात तर 11.07 होईल. हे मायनस आणि हे मायनस, बघा हे दोन्ही मायनस मायनस प्लस येतील. ठीक आहे. 2 इंटू 1.8 1.518 ह्या दोघांचा प्रॉडक्ट जर घेतलात येईल 3.036. ह्या व्हॅल्यू आधीच तुम्ही काढून ठेवलेले आहेत. ओके. या दोघांचे ॲडिशन जर केलं तर बघा हे मायनस आणि मायनस करणार प्लस, म्हणजे काय येईल, हे दोन्ही जर ॲड केल्यात तुम्ही. ओके. तर बघा हे येईल आपलं 8 प्लस 1.5180. ओके. तर बघा दोन्ही ॲड केलं तर तुम्ही येईल 14.108 डिवायडेड बाय हे दोन्ही जर तुम्ही ॲड केलात. ओके. हे 8 आणि 1.5180 जर ॲड केलात हे येईल 9.518. ह्या दोघांचं डिव्हिजन जर तुम्ही घेतलात कॅल्क्युलेटरवर तर बघा किती व्हॅल्यू ह्याची 14.108 डिवायडेड बाय 9.518. दोघांचं डिव्हिजन जर घेतलात तर आपला आन्सर येईल 1.482. 1. किती आन्सर आहे 1.482 येईल. दिस इज अवर सेकंड अप्रॉक्सिमेशन. ओके. हा झाला आपला सेकंड अप्रॉक्सिमेशन. मी आता काय करणार आहे, परत ह्याचे जे व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज मी कुठं पुट करणार आहे, आपण ओरिजिनल फंक्शनमध्ये पुट करतो. ओके. पुट करूयात. तर आपल्याकडे ओरिजिनल फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, एक्स क्यूब प्लस 2x² मायनस 8. ओके. इथं पुट करूयात आपण 1.482 चा स्क्वेअर प्लस ट्वाईस 1.482 स्क्वेअर, सॉरी तो क्यूब आहे, आणि मायनस 8. ह्याला जर मी कॅल्सीवर जर डायरेक्ट टाकलं, ठीक आहे, तर बघा आपण कसं टाकणार, कॅल्सीवर आधी 1.482चा क्यूब करणार. कॅल्क्युलेटर वापरताना पण तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजे, कारण आपला जो कॅल्क्युलेटर आहे तो बॉडमॉस रूलवर काम करत असतो. त्यामुळे व्हॅल्यूज पुट करताना कुठं ब्रॅकेट टाकलं पाहिजे किंवा कुठं मायनस साईनच्या नंतर हे सगळ्या गोष्टी आपल्याला नीट ऑब्झर्व केल्या पाहिजे. ह्याची व्हॅल्यू येईल मायनस 0.3523. ओके. सो दिस इज अवर एफ ऑफ 1.482. तर बघा आपण आत्ता आपला रूट जो एक्झिस्ट झाला होता तो कशामध्ये झाला होता, 1.384 आणि 2 ह्या दोघांच्यामध्ये एक्झिस्ट झाला होता. ह्याला होतं नेगेटिव्ह साईन, ह्याला होतं पॉझिटिव्ह साईन. ह्या दोघांच्यामध्ये आला आपला 1.482. बघा हा आला की नाही 1.482, आणि बघा 1.384 आणि 2च्या मध्येच कुठेतरी 1.482 आहे. आणि याची फंक्शनल व्हॅल्यू पण काढली. ह्याची फंक्शनल व्हॅल्यू किती आलेली आहे, मायनस आलेलं आहे. ठीक आहे. इट हॅज अ नेगेटिव्ह साईन, मीन्स आवर नेक्स्ट रूट इज डेफिनेटली लाईज बिटवीन 1.482 टू 2. तर आपण थर्ड अप्रॉक्सिमेशन ह्याप्रमाणे काढू शकतो. ओके. थर्ड अप्रॉक्सिमेशन कसं काढणार तुम्ही आता म्हणणार इथं परत, थर्ड अप्रॉक्सिमेशन. ओके. द रूट लाईज बिटवीन, तुम्हाला लक्षात येत असेल की दिस इज सेम ॲज द बायसेक्शन मेथड. जसं आपण बायसेक्शन मेथडमध्ये केलं सेम तसं इथं आपण करत आहोत. ठीक आहे. सो दिस इज अवर ए अँड दिस इज अवर बी. ओके. परत त्याच फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, x3 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ओके. हे काढा, हे सगळ्या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करा, ह्याला सिम्प्लिफाय करा. ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं जे आन्सर आहे ते कुठेतरी 1.482 आणि 2च्या दरम्यान येईल. हे तुम्ही स्वतः सॉल्व करा. ठीक आहे. हे तुम्ही सॉल्व करा, ह्याचा आन्सर मला सांगा. आणि इथं आपण x3 काढल्यानंतर आपण परत काय करतो, बायसेक्शनमध्ये जसे केलं आपण की हा x3 जो आहे परत आपण ओरिजिनल फंक्शनमध्ये पुट करतो आणि आपण त्याचा आन्सर काढतो आणि तो प्रोसेस आपली स्टॉप करतो. ठीक आहे. म्हणजे आपण अप्रॉक्सिमेट रूट, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट रूट पाहिजे. ठीक आहे. हे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलात, ग्राफिकली जर बघितलात तर ह्याचा एक्झॅक्ट रूट जो आहे, ह्याचा एक्झॅक्ट रूट तुम्हाला सांगतो मी किती येतो. बघा हा जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे ह्याचं एक्झॅक्ट आन्सर ग्राफिकली किती येतो, 1.5097. हा त्याचा एक्झॅक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तुम्ही x3 जर काढलात तर तुम्ही ह्या रूटच्या जवळजवळ पोहोचता. ठीक आहे. तर आपल्याला हा एक्झाम्पल मी परत रिपीट करतो की 4 मार्काला विचारतात, त्यामुळे फक्त आपल्याला
x1 x2 आणि x3 काढायचं आणि x3 ची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून थांबायचं. ठीक आहे. तुम्ही x4 काढलात, x5 काढलात, x6 काढला तर तुम्ही या 1.5097च्या जवळजवळ पोहोचता. ठीक आहे. ह्याप्रमाणे रेग्युलर फॉल्सी मेथडचं तुम्ही कोणतंही एक्झाम्पल ह्या पद्धतीनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता.